विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत। महाराष्ट्रासह नाशिकमध्ये देखील महायुतीला पारड्यात घवघवीत असं यश मिळालेलं आहे। देवयानी फरांदे नाशिकमध्येच्या उमेदवार सलग तिसऱ्यांदा त्या आमदार झाल्यात। ताई, तिसरी निवडणूक होती। प्रत्येक वेळेस तुमचं मतदान हे वाढत गेलेलं होतं, 61,000 73,000 आणि आता 1 लाखाच्या पुढे गेलात। या निवडणुकीबद्दल काय सांगा? ही निवडणूक माझी अत्यंत चुरशीची होती। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 85,000 मुस्लिम समाजाचं वास्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांचं पोलरायझेशन जे आहे हे विरोधी पक्षाकडे आपल्याला झुकताना दिसतंय। म्हणजे एखाद्या बूथवरती जर 1400 पेक्षा 950 मतदान झालं असेल तर त्यातली मला अवघी 5 मतं पडलेली आहे। ह्याच्यावरून जवळपास 80-85 बूथवरचा आपण विचार करू शकतात आणि तरी देखील ह्या मतदारसंघामधले सगळे हिंदू असतील, आमच्या चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, नवबद्ध समाज असेल, ह्या सर्व लोकांनी माझ्या पाठीशी जवळपास 55 ते 60 स्लम वस्त्या, गोरगरिबांच्या वस्त्या ह्या मतदारसंघामध्ये आहे। जुनं नाशिकसारखा लोअर मिडल क्लास जो आहे तो मतदार माझ्या मतदारसंघामध्ये येतो आणि हिंदू आणि मुस्लिम घराला घर लागून असलेला भाग देखील ह्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये येतो। परंतु अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी ही निवडणूक त्यांच्या अंगावरती घेतली आणि ह्या निवडणुकीमध्ये मला यश प्राप्त करून दिलं। वैयक्तिक स्वरूपाची टीका देखील करण्यात आली होती या दरम्यानच्या काळामध्ये। पुढचं तुमचं विजन काय असणार आहे? माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेक नरेटिव्ह तयार करण्याचा गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न केला। मी आत्तापर्यंत 7 निवडणुका लढलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट निवडणूक जी माझ्यावरती टीका करत आणि खोटा प्रचार करत माझ्या विरोधी उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु नाशिकमध्येचे जनता जी आहे खूप सुज्ञ आहे, ते त्यांना बघले नाहीत। आणि पुढच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगते की नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा विकास करणं, स्लम वस्त्यांचा विकास करणं, नाशिक शहरामधली जी अपेक्षा जी आहे की केंद्रामधनं काही प्रोजेक्ट जे असतील, म्हणजे एम्स असेल किंवा नायपर असेल किंवा IIT सारख्या संस्था ज्या आहेत, औद्योगिक विकास ह्या शहरामध्ये व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती माझं काम राहणार आहे। आणि निश्चित स्वरूपामध्ये पुढच्या कालावधीमध्ये मी आता बघितलं की आपल्याच देशामध्ये कुठंतरी माझ्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की आमचा हिंदू जो आहे तो असुरक्षित होत चाललेला आहे आणि त्याच्यासाठी पुढचा लढा माझा कायम चालू राहील। निकाल लागलेले आहेत, मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा संपूर्ण राज्यात आहे। तुम्हाला काय वाटतं, कोण व्हावं मुख्यमंत्री? राज्याच्या जनतेने अतिशय क्लिअर कट मॅन्डेट जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या बाजूने दिलेले आहे। भारतीय जनता पार्टी 142 जागा लढली आणि त्यातल्या 132 जागा ज्या आहेत ही भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे। म्हणजे जनतेचं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये व्हायला पाहिजे। आणि मी पुढे जाऊन सांगेल की ज्यांनी 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलेलं आहे, सर्व समाजातील घटकांना, मराठा समाज असेल, OBC समाज असेल, इतर समाज, आमच्या दलित समाज असेल, बौद्ध समाज असेल, इतर सगळे आमचे मायक्रो OBC असतील आणि इतर SC आणि ST मधल्या विविध जाती असतील, ह्या सर्वांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणी चांगलं काम केलं असेल तर ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आमच्या वरिष्ठ नेतृत्वांना आमची विनंती राहील की परत एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावरती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी। सर्व आमदार मुंबईत पोहोचतायत, आपण कधी निघणार आहात? आणि आपण देखील मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार आहेत असं कार्यकर्त्यांचं मत आहे। मी आज मुंबईला जाईल, परंतु मी अशा कुठल्याही पद्धतीच्यासाठी मी आजपर्यंत प्रबळ दावा कधीही पक्षाकडे केला नाही, पक्षाकडे हट्ट केला नाही। मात्र पक्ष जी जबाबदारी आज माझ्यावरती टाकत आलेला आहे ती जबाबदारी मी अतिशय चांगल्या पद्धतीने पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि वरिष्ठांनी जर कुठली जबाबदारी टाकली तर निश्चित त्यांच्या अपेक्षा मी 100% पूर्ण करेल। या आहेत देवयानी फरांदे, मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार आहेत, मात्र पक्षाची जबाबदारी दिली ती पार पाडणार आहेत। परंतु त्याचबरोबर त्यांनी हेही भावना व्यक्त केली आहे की देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जावं। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।